आज अनेक पक्ष निवडणुका लढवत आहे. कुठे MIM लढत आहे, कुठे काँग्रेस लढत आहे, कुठे MGP लढत आहे, कुठे दुसरी काय पक्ष लढत आहे. अरे मला काय जिकडे तिकडे अशोक चव्हाण, इकडे पण अशोक चव्हाण, काय संबंध आहे रे बाबा? त्यांना ती मतं त्यांच्याकडे हवी आहे म्हणून माझं नाव वापरायचं. MIM काय पहिली वेळ आहे का? नांदेड अनेक वेळ लढले. आम्ही काँग्रेसमध्ये असताना तो MIM लढलं होतं ना. आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा MIM लढलं होतं. त्यावेळेस MIM आम्ही उभं केलं होतं काँग्रेसवर. हा कार्यक्रम जो चालू आहे विरोधामध्ये, काहीतरी लोकांना सांगायचं त्यांना शाश्वती नाही आहे की त्या ठिकाणी त्यांना मतं कशी मिळते हिशोबच नाही आहे. शेवटपर्यंत उमेदवार सापडले नाहीत अनेकांना. आणि मग हे अशोक चव्हाणांचे MIM त्यांचं आहे, मग ते MGP त्यांचाच आहे, अमुक पक्ष त्यांचाच आहे. एवढाच कार्यक्रम चालू आहे. आणि ते लोकांमध्ये मला एवढं सांगायचं लोकांना की तुम्ही आता संभ्रमात राहू नका. काय फरक पडत कोण उभं राहायचं राहू द्या, कोणाला काय. शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी शिवसेनेशी आम्ही प्रयत्न केला. मग तुम्ही 25 आणि 30 जागा आम्ही द्यायच्या कशा? आमच्या माणसानं भाजपमध्ये असताना माझा जागा द्यायच्या कुठे? शक्य आहे काय? तो अन्याय मग माझ्या 8 लोकांवर झाला, 10 लोकांवर झाला असता, तो 25 लोकांवर झाला असता अन्याय म्हणजे समन्वयातून करायची इच्छा होती, पण त्यांना ते मान्य नव्हतं. आम्ही कोणाच्या बद्दल उभं केलंय, कोणाला काय केलं असं अजिबात विषय. आमचे उमेदवार भाजपाचे आणि आठवले साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे आम्ही ताकद लावू